मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 2.2 अभ्यासत आहोत. इयत्ता 7वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील स्वाध्याय 2.2 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाविजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह शिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. वर्गीकरण आकृत्या हा घटक या ठिकाणी अभ्यासत आहोत. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं 4 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यापैकी ज्या 3 आकृत्या आहेत या 3 आकृत्या कशा आहेत तर एका गटात आहेत, म्हणजे त्यांचा एक समूह आहे, त्यांचा संबंध सारखा आहे आणि एक आकृतीचा संबंध हा वेगळा आहे. मग आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी आकृत्या दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी या ज्या 3 आकृत्या दिलेल्या आहेत या पहिल्या ह्याच्यामध्ये 1 2 3 4 काय आहेत, हे चौकोन आहेत. हे चौकोन कसे आहेत पहा. इथं एक चौकोन आहे, इथं एक चौकोन आहे आणि या मधल्या चौकोनानं या दोघाला काय केलेलं आहे, हे केलेलं आहे. आणि दुसऱ्या एक चौकोन या सर्वांनाच त्यांनी छेद दिलेला आहे. इथं पण हे त्रिकोण एकमेकांमध्ये छेदलेले आहेत. इथं 4 नंबरला पण छेदलेले आहेत. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये काय आहे, हे जे वर्तुळ आहे ते एकमेकांना छेदलेले नाहीत. एकमेकांना छेदलेले नाहीत म्हणून उत्तर काय येते, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतंय. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे, 4 चौकोन आहेत. त्याच्यामध्ये एक वर्तुळ आहे, हे N आहे. यांचं इथं उलट पाण्यातील प्रतिमा आहे. इथं हे P ची पाण्यातील प्रतिमा आहे. T Q A D L W. आता या ठिकाणी काय आहे, वरचे जे अक्षर आहेत त्याची पाण्यातील प्रतिमा दिलेली आहे इथं. पण हे N ची पाण्यातील प्रतिमा आहे, T ची पाण्यातील प्रतिमा आहे, Q ची पाण्यातील प्रतिमा आहे, A ची पाण्यातील प्रतिमा आहे. आता या ठिकाणी हे D जे दिलेलं आहे हे पाण्यातील प्रतिमा, एक लक्षात घ्या, हे पाण्यातील प्रतिमा हे या ठिकाणी हे D दिलेलं आहे. तर इथं पाण्यातील प्रतिमा काय असेल, ही बाजू इकडेच राहणार आहे. आरशातील प्रतिमा म्हणलं तर हे उलट होते, आरशातील प्रतिमा म्हणलं तर असं होते. ही या ठिकाणी या D ची ही आरशातील प्रतिमा आहे. पाण्यातली प्रतिमा आहे का नाही, पाण्यातली प्रतिमा म्हणलं तर हे असंच राहील. ही आरशातली प्रतिमा दिली म्हणून उत्तर काय असेल याचं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 4 पहा. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे, या चौकोनामध्ये तिरप्या रेषा येतात. इथल्या चौकोनात तिरप्या रेषा आहेत, इथल्या चौकोनात तिरप्या रेषा आहेत, इथल्या चौकोनामध्ये उभ्या रेषा येतात. त्यानंतर हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये आडव्या रेषा आहेत, इथे आडव्या रेषा आहेत, इथल्या त्रिकोणामध्ये तिरकस रेषा येतात. म्हणजे हे सारखे आहेत. 1 2 3 आणि 4 का आहे, वेगळा आहे म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 का आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आकृत्या आहेत. या आकृत्या छत्रीच्या आकृत्या आहेत.
इथं चौकोन आहे, इथं गोल आहे, इथं चौकोन गोल आहे, चौकोन आहे, गोल आहे, चौकोन गोल आहे. हे दांडा सुद्धा ह्यांचा कसा आहे, सारखाच आहे. मग या छत्रीला जर आपण फिरवून जर असं उभं केलं, या छत्रीला जर फिरवून उभं केलं हिच्यासारखंच, तर हिच्यासारखंच होते. ह्याला आपण फिरवून उभा केलं तर ह्याच्यासारखंच होते. आणि या छत्रीला जर आपण फिरवून उभा केलं तर पहा, ही छत्री जर आपण अशी वरच्या हिला जर सरळ रेषेमध्ये सरळ जर उभा केलं तर हे चौकोन इकडे येते. या छत्रीला आपण सरळ केलं तर चौकोन इकडे येते ह्याला. मग ह्याला जर सरळ उभा केलं तर हे गोल इकडे येते. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 ही वेगळी आहे. पहा, ह्याला जर केलं तर हे गोल इकडल्या बाजूला येऊ लागले, हे इकडल्या बाजूला. हे सगळ्याला या 1 2 3ला जर फिरवून असं तिसऱ्यासारखं जर केलं उभं, तर हे सगळ्याची आकृती अशी तयार होते. आणि ह्याची काय होते, हे गोल इकडे येऊ लागले, चौकोन तिकडेच आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 5. काय आहे प्रश्न क्रमांक 5? पहा, या ठिकाणी या त्रिकोणाच्या खाली त्रिकोण आहे, चौकोनाच्या खाली चौकोन आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर ह्या आकृतीच्या खालच्या बाजूला आकृती आहे, त्रिकोणाच्या खाली त्रिकोण आहे, पण या त्रिकोणाचा इकडला अर्धा भाग रंगवलता, या त्रिकोणाचा इकडला रंगवलाय. या चौकोनाच्या खाली चौकोन आहे, चौकोनामध्ये इकडे अशी रेषा आहे, तर ह्याची कशी आहे, ही इकडे गेले तर ही इकडे खाली आले, विरुद्ध आहे. बरोबर आहे. किंवा थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या आकृतीची आरशातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा खालची आकृती आहे, ह्याची आहे, ही आरशातील इथं आहे. ह्याची जर आरशातील प्रतिमा घेतली तर ही 3 नंबरची जी आहे ती आरशातील प्रतिमा किंवा प्रतिबिंब खालच्या भागात नाही. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ह्याची ही आरशातील प्रतिमा आहे. आरसा जर असं ठेवला, हे बाण काय झालं असतं, आरसा इकडे ठेवला तर बाणाचं तोंड इकडे झालं असतं. हे जे बाणाचं तोंड आहे ते इकडल्या बाजूला झालं असतं, पण इथं नाही, दोन्ही सारख्या बाजूला आरशामध्ये एकमेकाच्या विरुद्ध होते. प्रश्न क्रमांक 6. चौकोन आहे, चौकोनामध्ये इथं 2 कर्ण आहेत, इथं बी 2 कर्ण आहेत, चौकोनामध्ये इथंही 2 कर्ण आहेत. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, या हा जो कर्ण आहे आणि हा कर्ण आहे, या कर्णामुळे इथे ह्याचे 4 समान भाग झालेत बघा, 1 2 3 4. ह्याचे सुद्धा इथं काय झालेले आहेत, समान 4 भाग झालेत. ह्याचे सुद्धा इथं समान 4 भाग झालेत. इथं 4 भाग झालेत, पण हे समान आहेत का, समान नाहीत. 4 भाग आहेत पण समान नाहीत, म्हणून उत्तर काय येतं, हे वेगळं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 जर पाहिला आपण तर आता या आकृत्या पहा, इथं गोल आहे, गोल आहे सर्वांमध्येच, इथं आहे, इथं आहे, इथं हे आहे, इथं आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे रेषा आहेत मधल्या, हो का, ही रेषा, हे सगळ्या तिन्ही आकृतीमध्ये ह्या सारख्या अशा येतात आणि ह्याच्यामध्ये उलट येतात ही अशा. म्हणून उत्तर काय येते, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय येते उत्तर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. का आहे प्रश्न क्रमांक 8? या ठिकाणी गोल आहे, चौकोन आहे आणि हे स्टार आहे. गोल आहे, चौकोन आहे, स्टार आहे, गोल आहे, चौकोन आहे, स्टार आहे, गोल, चौकोन, स्टार. मग हे सगळीकडेच आहे. मग या ठिकाणी त्याचा जे अनुक्रमांक आहे ते गोल, चौकोन, स्टार. हा गोल काय झाला, इथला इथं गेला, इथला इथं आला, इथला इथं गेला. मग हा गोल कुठं आला, इथं आला. मग या गोलच्या पुढं पहा, या गोलच्या असं जर आपण घड्याळाच्या दिशेनं पाहिलं तर गोलच्या पुढं स्टार आहे, या गोलच्या पुढं हे स्टार आहे आणि इथं कसं आहे, गोलच्या पाठीमाग आहे. म्हणून हे काय आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. इथं सुद्धा या गोलच्या पुढं स्टार आहे. बरोबर आहे, घड्याळाच्या हे दिशेनं चाललेले आहेत आणि हे पर्याय क्रमांक 3 घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं आहे.
पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 का आहे? 1 2 3 4. 1 2 3 4. त्याच्यानंतर काय झालेलं आहे? इथं 4 राहिले. 4 5 हे सॉरी 3 4 5 6. त्याच्यानंतर 5 6 सॉरी 1 2. इथले 1 2 निघून गेले. इथं काय राहिले? 3 4 5 6. मग 3 4 निघून जाईल. 5 6 7 8 पाहिजे ना तिथं. किंवा मग 1 2 3 4 3 4 5 6 4 5 6 7 आणि मग इथं 2 3 4 5 हे वेगळंच आलंय. म्हणजे इथं 2 अंक गेलेत, इथं 1 अंक गेलाय, इथं 1 गेलाय. 1 2 3 4 बरोबर होतं. मग इथं काय केलंय? 1 आणि 2 गेले. 3 4 5 6. मग इथं 3 गेले. 4 5 6 7. मग इथं 4 गेल्याच्या नंतर 5 6 7 असायला पाहिजे. पण इथं 2 3 4 5 म्हणजे काय? ही वेगळी आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक कोणतं येईल? 4 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 10. त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये इकडे इकडे 2 गोल आहेत खालच्या बाजूला. हे गोल आहे, त्याच्यामध्ये 2 रेषा आहेत. इथे हा त्रिकोण उभा केला तर हे खालच्या बाजूला येईल. इथं हे केला तर हा खालच्या बाजूला येईल. पण या ठिकाणी हा जो गोल आहे 2 रेषा मारलेला, हा खालच्या बाजूला आहे, इथं खालच्या बाजूला आहे, इथं खालच्या बाजूला, आणि इथं काय आहे? वरच्या बाजूला गेलेला आहे. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न TUMP. प्रश्न काय आहे? TUMP. आता या ठिकाणी जर आपण अशी जर उभी रेष मारली तर 2 समान भाग होते. बरोबर आहे. आता थोडंसं रेष इकडे इकडे झाले असेल, समजून घ्या. पण ही उभी रेष मारली तर काय होतंय? समान 2 भाग होते. पण इथं जर अशी उभी रेष मारली तर समान 2 भाग होते का? होत नाहीत. सममित आकृती नाही हे. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी घेऊन घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. प्रश्न क्रमांक 12. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12 मध्ये काय आहे पहा. या ठिकाणी आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत. त्या आकृत्यामध्ये कोणती आकृती वेगळी आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला या आकृत्यामध्ये इथं त्रिकोण आहे, 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 त्रिकोण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 यामध्ये त्रिकोण हा भौमितिक आकार आहे. आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये भौमितिक आकार नाही. इथं त्रिकोण, इथं 3 त्रिकोण आहेत. इथं पहा, इथं 1 2 3 आहेत, इथं 2 आहेत, आणि इथं 1 सुद्धा त्रिकोण नाही. भौमितिक आकार कशाचा दिलाय? त्रिकोणाचा दिलाय. म्हणून इथं ते 3 मध्ये आहे, ह्याच्यामध्ये नाही. म्हणून पर्याय क्रमांक 12चं काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पहा. हा चौकोन आहे, हा एक चौकोन. हा चौकोन पहा, एक पहा, हा कुठं आला? इथं खाली आला. इथून कुठं आला? इथं आला. इथं आहे हा. त्याच्यानंतर इथं गेलाय. आता या ठिकाणी आपल्याला पहा, हा चौकोन आहे, त्याच्यामध्ये आडव्या रेषा आहेत. या चौकोनाचे 4 समान भाग केलेत 2 उभ्या रेषा मारून. हे एक उभी एक आडवी. इथं 2 कर्ण काढलेत आणि याच्यामध्ये काहीच नाही. मग आता वेगळं काय इथं? तर पहा, इथले हे 2 जे चौकोन आहेत हे सारखे इथं. असे सारखे 2 चौकोन कुठल्याच ह्याच्यामध्ये नाहीत. हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा आहे. हा इथं आहे पहा हा. त्याच्यानंतर हा कसा आहे? इथं एक आहे, इथं बी आहे. त्यानंतर मध्ये 2 कर्ण असलेला इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे. त्याच्यानंतर हा रिकामा इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. पण या ठिकाणी हे असा चौकोन नाहीच.
एक उभी आणि एक आडवी रेष असलेला चौकोन आहे, हे दोन्ही सारखे चौकोन आहेत, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हा वेगळी आकृती आहे ही. आलं? प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 का आहे? या ठिकाणी या त्रिकोणाला या त्रिकोणाचा स्पर्श आहे, याला ह्याचा स्पर्श आहे, ह्याला ह्याचा स्पर्श आहे, म्हणजे इथं सुद्धा स्पर्श आहे. इथं काय झालं? या वर्तुळाने या वर्तुळाला छेदले आणि बाकीकडे इथं बी काय झाले? स्पर्श आहे. छेदले का? नाही. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. स्पर्श आहे, या ठिकाणी स्पर्श आहे, इथं स्पर्श आहे, इथं, आणि या ठिकाणी काय केलेलं आहे? छेदलेलं आहे. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न या ठिकाणी हे वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये एक छोटं वर्तुळ आहे आणि तिथं बाण आहे, त्याच्यावर त्रिकोण आहे. इथंही हे वर्तुळात छोटं वर्तुळ आहे, त्याच्यावर बाण आहे. वर्तुळात छोटं वर्तुळ, त्याच्यावर इथं हे बाण आहे आणि इथं त्रिकोण आहे. या वर्तुळामध्ये चौकोन आहे, इथं वर्तुळात वर्तुळ आहे, वर्तुळात वर्तुळ आहे, इथं चौकोन आहे. बाकी सगळं सेम आहे, म्हणून वेगळं अशी ही आकृती काय? वर्तुळात चौकोन आहे, ही वेगळी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पहा, सोपा प्रश्न आहे पुढचा. प्रश्न क्रमांक 16. या ठिकाणी काटकोन तयार झाला, या घड्याळीमध्ये इथं काटकोन तयार झाला, इथं काटकोन तयार झाला, आणि इथं काय आहे? विशाल कोन आहे. काटकोन म्हणजे 90 अंशाचा, हे 90 अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे, आणि हे 90 पेक्षा जास्त आहे, मोठा आहे, म्हणजे तो विशाल कोन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं? प्रश्न क्रमांक 17. आता प्रश्न क्रमांक 17, त्रिकोण, त्रिकोणाच्या वर वर्तुळ आहे, वर्तुळ आहे, वर्तुळ आहे. आता हे पी, या पीचं पाण्यातील प्रतिबिंब काय आहे? पाण्यातील प्रतिबिंब इथं दिले. या ठिकाणी या आरचं जे प्रतिबिंब आहे, हे आरचं पाण्यातील प्रतिबिंब कसं राहिलं असतो? हे असं राहिलं असतं, आरचं पाण्यातील प्रतिबिंब. पण हे आरशातील दिलं इथं, म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. पाण्यातील प्रतिबिंब नाही, हे आरशातील प्रतिबिंब आहे, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे? या ह्याचे एक मोठा भाग आहे, एक अर्धा भाग आहे, आणि अर्ध्याचे 2 भाग आहेत. अर्धा, अर्ध्याचे 2 भाग. अर्धा या ठिकाणी हे 2 आहेत, आणि इथं काय आहे? इथं भागच नाही. हा काय आहे? घन काढलेला आहे. हा काय आहे? घन काढलेला आहे. या ठिकाणी इथं समान 3 भाग केलेत, ह्याचे 3 भाग केलेत, आणि इथं ह्याचे भाग केलेत का? नाही. इथं घन आकृती आहे ते, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी. प्रश्न क्रमांक 19 का आहे? प्रश्न क्रमांक 19, या ठिकाणी काय केलेलं आहे? या ठिकाणी 4 रेषा, म्हणजे 4 अधिकचे चिन्ह आहेत. याच्या बाहेर हे 4 रेषा येतात चौकोनाच्या बाहेर. या चौकोनात 3 अधिकचे चिन्ह आहेत, त्याच्या बाहेर 3 रेषा आहेत. ह्याच्यामध्ये 3 अधिकचे चिन्ह आहेत आणि 4 रेषा येतात. इथं 2 अधिकचे चिन्ह आहेत आणि 2च रेषा येतात. म्हणजे या ठिकाणी काय? जेवढे अधिकचे चिन्ह आहेत तेवढेच बाहेर ह्याच्या कोपऱ्यावर रेषा आहेत. इथं 3 आहेत, 1 2 3. इथं 2 आहेत, 1 2. पण इथं 3 अधिकचे चिन्ह आहेत आणि बाहेर कोपऱ्यावर, प्रत्येक कोपऱ्यावर रेषा आहेत, 4 रेषा आहेत, म्हणून उत्तर हे वेगळी आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, प्रश्न क्रमांक 20 का आहे? बी आहे, एम आहे, डी आहे, पी आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. या बीचं पाण्यातील प्रतिबिंब, बीचं पाण्यातील प्रतिबिंब असंच येते. एमचं सुद्धा पाण्यातील प्रतिबिंब कसंच येते? असंच येते. डीचं सुद्धा पाण्यातील प्रतिबिंब असं येते.
पण पीचं पाण्यातील प्रतिबिंब असं येते. म्हणून वेगळं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. दिलेली आकृती पाण्यातील प्रतिबिंब त्याचं तसंच दिसतंय, पण पर्याय क्रमांक 4ची आकृती तसंच दिसत नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 21. आता या ठिकाणी पहा, या आकृतीचे 1 2 3, ह्याचे 1 2 3, ह्याचे सुद्धा 1 2 3, इथे 1 2 3 4, ह्याचे 4 भाग केलेत. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक ह्याचे 3 3 भाग केलेत सगळ्याचे, आणि या आकृतीचे 4 भाग केलेत. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, अवघड काहीच नाही. पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22. काय केलेलं आहे? या ठिकाणी 2 समान भाग आहेत. प्रत्येक आकृतीचे सारखेच 2 समान भाग केलेले आहेत. इथे ही पहिला भाग आहे, त्याचंच पाण्यातील प्रतिबिंब इथं आहे. ह्या पहिला भाग, त्याचाच पाण्यातील प्रतिबिंब इथं आहे. हे त्याचाच भाग, हे 2 भाग. आणि याचे किती भाग केलेत? 4 भाग केलेत. म्हणजे वेगळी कोणती आहे? पर्याय क्रमांक 3 हे वेगळी आकृती. वेगळी आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 3 ही वेगळी आकृती आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 का आहे? या ठिकाणी हे यस आहे, एक बाण आहे, इथं हे आहे गोल, छोटंसं गोल आहे. यस बाण छोटंसं गोल, यस बाण छोटंसं गोल, हे यस बाण छोटंसं गोल. तर या ठिकाणी काय केलं विद्यार्थी मित्रांनो? पहा, हे बाणाची जी दिशा आहे या गोलाकडे आहे. हे बाणाची दिशा कुठं आहे? या गोलाकडे आहे. इथं सुद्धा या बाणाची दिशा गोलाकडे आहे. इथं सुद्धा या बाणाची दिशा या गोलाकडे आहे. आणि या बाणाची दिशा गोलाकडे नाही, गोल इथं आहे आणि बाणाची दिशा इकडे आहे. म्हणजे वेगळं का आहे? पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. वेगळं का आहे? पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. आलं लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. आता या ठिकाणी काय दिले? हे बाणाचं बाण इकडे आहे आणि हे ध्वज असल्यासारखं आहे. बाणाचं तोंड इकडे आहे, ध्वजाचं तोंड इकडे आहे. म्हणजे बाण आणि ध्वज हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहेत. हे एकमेकाच्या काय आहेत? इथं विरुद्ध दिशेला आहेत. आणि इथं काय पहा, हे दोन्ही बी एकाच दिशेला आहेत. दोन्हीही एकाच दिशेला आहेत. हे बाकीच्या आकृतीमध्ये सगळे विरुद्ध दिशेला आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढं प्रश्न क्रमांक 25. काय आहे प्रश्न क्रमांक 25 मध्ये? आता ही जर आकृती, जर सगळ्या आकृत्या जर अशा फिरवून जर आपण अशा आणल्या, याच्यासारख्या जर फिरवून आपण जर आणल्या, तर या ठिकाणी काय होते माहिती आहे का? ही आकृती अशी फिरवून जर आपण आणली तर अशीच होते. या आकृतीला फिरवून आणलं तर ही असंच होते. पण या आकृतीला जर तुम्ही फिरवून असं आणायचं म्हटलं तर या स्थितीमध्ये येतच नाही. ही आकृती अशी फिरवून अशी जरी आणली तर ती येत नाही. म्हणून उत्तर का आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. उत्तर का आहे? पर्याय क्रमांक 3 येते. सारख्या स्थितीत आणल्याच्या नंतर पर्याय क्रमांक 1 2 आणि 4 हे येतात एकसारख्या स्थितीमध्ये, पण पर्याय क्रमांक 3 ह्याच्या स्थितीमध्ये येत नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? चला, या ठिकाणी आपले 25 प्रश्न होते. 25 प्रश्न, एक मिनिट. चला, या ठिकाणी 26वा प्रश्न काय आपल्यासाठी पहा. या आकृतीमध्ये एक गोल आहे, त्याच्यामध्ये एक रेष आहे आणि त्याचे 2 भाग समान केलेत. एकीकडे चौकोन आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे. बरं, इथं गडद गोल आहे, इथंही गडद गोल आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे.
चौकोन आहे, चौकोन आहे, चौकोन आहे, चौकोन आहे, साधा गोल आहे, साधा गोल आहे, साधा गोल आहे, साधा गोल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रश्न क्रमांक 26 का आहे पहा. या ठिकाणी हे वर्तुळ आहे, हे भरीव वर्तुळ आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे. हे वर्तुळ, भरीव वर्तुळ, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, भरीव वर्तुळ, चौकोन, त्रिकोण सगळीकडे सेमच आहे. आणि या वर्तुळातल्या वर्तुळामध्ये चौकोन त्रिकोण आहे, चौकोन त्रिकोण, चौकोन त्रिकोण आहे. मग आता वेगळी का आहे तर या ठिकाणी काय झालेलं आहे, हे इथं चौकोन होता, इथं त्रिकोण आहे, इथं चौकोन, इथं त्रिकोण आहे, बरोबर आहे. हे दोन्ही सारखेच आहेत. पण इथल्या बाजूला हे काय झालेलं आहे, ह्याची जागा बदललेली आहे. हे पुढं सरकून आले. ह्या वर्तुळ इथं होता, इथून हे इथं आला, इथून इथं हा जे वर्तुळ इथं होता ते इथं पुढे यायला पाहिजे, इथं आला. पण हे खालचे जागा बदलली ह्याची. पण हे दोन जे आकृती आहेत हे इथं सारख्याच आहेत. बाकी कुठंच हे दोन सारख्या एका ठिकाणी आहेत. इथं आहे तर इथं हे वर गेले तर हे इकडल्या बाजूला आले. तर मग उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 2. पहा, हे वर्तुळ इथून इथं यायला पाहिजे होता, इथून इथं आला, तर इथं आला, इथून इथं आला, बरोबर आहे. त्याच्या पाठीमागं हा वर्तुळ, ह्या वर्तुळाच्या पाठीमागं वर्तुळ, ह्या वर्तुळाच्या पाठीमागं वर्तुळ, बरोबर आहे. भरीव वर्तुळाच्या पाठीमागं हा वर्तुळ आहे. पण इथं भरीव वर्तुळाच्या पाठीमागं वर्तुळ नाही, हे पुढं गेलाय. अशा पद्धतीने हे काय येते, उत्तर पर्याय क्रमांक 2 येते. आलं. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.